नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय ते सध्याची परिस्थिती, काय महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शोधून बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढे चॅनल तुम्ही नसाल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान अपडेट चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोच असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय संदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघू शकता स्क्रीनवरती तुम्ही. जसं की कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCF मार्फत 3 लाख कांद्याची खरेदी करण्यात आली. मात्र 2 महिने उलटूनही शेतकऱ्यांची सुमारे 200 कोटीची रक्कम थकल्या आहे. माझ्या सणासुदीला शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केल्याने अखेर केंद्र सरकारला या ठिकाणी जाग आली आहे. खरं तर या ठिकाणी महत्त्वाची अपडेट अशी आहे की कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCF मार्फत 3 लाख टन कांद्याची करण्यात आली. मात्र 2 महिने उलटूनही शेतकऱ्यांना सुमारे 200 कोटीची रक्कम थकल्या होत्या. सणासुदीला शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. शेतकऱ्यांचा संताप व्यक्त केल्यानंतर अखेर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाला जाग आली असून कांदा खरेदीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्गवण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नोडल एजन्सीला प्रत्येकी 1.5 लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. खरेदीवेळी 72 तासात पैसे दिले असे सांगण्यात आले. मात्र 2 महिने उलटूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी आता खरेदीदाराकडे चक्रा मारत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी दिल्ली येथे भेट घेऊन पैसे तात्काळ जमा करण्याची मागणी केली होती. तर नुकतीच कांदा खरेदीचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ग्राहक व्यवहार व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह केंद्रीय सचिव निधी खरे, नाफेड व NCF यांच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे मांडले होते. आणि एकंदरीत साठ्यातील तूट असतानाही 25% देयक प्रलंबित. बघू शकता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा दिला होता. मात्र पैसे मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरेदीदारांची उंबरठे भिजवली. तर काही ठिकाणी वादाचे प्रसंग समोर आले. काही ठिकाणी शेतकरी खरेदीदारांचे संबंध बिघडण्याची देखील या ठिकाणी स्थिती होती. खरेदी प्रक्रियेत देयकाला शब्द पाळला न गेल्याने सरकार टीकेचे धनी झाले होते. मात्र अजूनही खरेदी व प्रत्यक्ष साठ्यातील तफावत असल्याने अद्याप 75% देयक अदा तर 25% देयक प्रलंबित असल्याची माहिती पुढे येत आहे. धन्यवाद.